तुम्हाला पाहायला मिळतील. मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळालं मयूर की कोणालाही कमी लेखता येणार नाहीये क्रिकेटमध्ये. निश्चितच संदेश पाटील, क्रिकेट हे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि अनेक वेळा उलटफेर झालेला आहे. झिम्बाब्वे सारख्या संघाने जर ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केलं होतं हे सुद्धा विसरून चालणार नाही. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. क्रिकेट आहे आणि विकी स्पोर्ट चाविंद्रा एक मोठा नाव या स्पर्धेतून बाहेर होतोय. मॅच ऑन करायची. चला, बॉबी गोलंदाज, फेमस गोलंदाज वेलेगावचा हा खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. चला, पहिला चेंडू स्क्वेअर कट केलेला आहे. चेंडू जातोय कव्हरच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण तिथे. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज बॉबी. पहिला चेंडू अतिशय सुंदर सामना करत होता वसीम. नॉन स्ट्राईक एंडला. आता मात्र स्ट्राईक एंड देतो प्रणय. डावखुरा फलंदाज. बघा, प्रणय यांनी मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली नव्हती. वसीम याने शेवटपर्यंत राहून चांगली फलंदाजी केली आणि जो षटकार आला ना तो कुठेतरी थोड्याच वेळात ग्रामीण सम्राट बालामामा यांचं शुभागमन होणार आहे. गोलंदाजीसाठी तयार बॉबी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची एज घेऊन ऑन साईडच्या दिशेला जातोय. स्क्वेअर लेगला शॉट. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव संख्या होते 2. पाणी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच घेऊन जायचं आहे. मला वाटतं थोडी इजा झाली आहे फलंदाजाला. लोकसभा क्षेत्र खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे अर्थातच बाल्यामामा काही क्षणातच इथे पोहोचतायत. या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता, या स्पर्धेला भेट देण्याकरिता येत आहेत. प्रत्येक वर्षी बाल्यामामा यांची उपस्थिती असतो या स्पर्धेला. यावर्षी देखील त्यांना निमंत्रित कार्ड जो आहे आई एकविरा ग्रुप भादवाड यांच्या वतीने पोहोचला गेला आणि त्यांची उपस्थिती काही क्षणातच 20 ते 25 मिनिटांमध्ये त्यांचे नक्कीच इथं आगमन होणार आहे. मॅच देखील खूप चांगला सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉबी सामना करेल वसीम. इथे मात्र पंचांचा अवांतरचा वाईटचा इशारा येते. अवांतर धावेने संघाची धाव संख्या पुढे सरसावते 3. विनोद दादा प्रतिष्ठान एक मोठं नाव या स्पर्धेमधून त्यांनी बाहेर केलं. विकी स्पोर्ट चाविंद्रा. आता मात्र अजून एक मोठा संघ त्यांच्या समोर खेळतोय. प्रांशी 11 ठाकराचा पाडा. हा सुद्धा एक जबरदस्त संघ आहे. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर कुठल्याही प्रकारची उसळी घेतला नव्हता. बघा, नॉन स्ट्राईकचा फलंदाज. तुम्हाला पंचांना कोणत्याही प्रकारचा इशारा करायचा नाहीये. आमचे पंच खूप अनुभवी आहेत. मॅच ऑन. बॉबी गोलंदाजीसाठी तयार. सामना करेल वसीम. मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. कुठल्याही प्रकारचा फुटवर्क दिसत नाहीये. फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज वसीम आणि त्याच रूपांतर होतंय. ते चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी इथे मात्र डावकुऱ्या हाताचा गोलंदाज बॉबी याच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना, लेफ्ट आर्म राऊंड. इथे मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. मोठा फटका मारता येत नाहीये. बॉबी चांगली गोलंदाजी करतोय सातत्याने. षटकातेला शेवटचा चेंडू शेष. पाहूया डावकुऱ्या हाताचा गोलंदाज विरुद्ध डावकुऱ्या हाताचा फलंदाज प्रणय. मोठा फटका येतोय का? सोपं असतं ज्यावेळेस डावकुऱ्या हाताचा फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही एकत्र येतात. फलंदाजाला ॲडव्हान्टेज असतो. इथे मात्र चूक करतोय. षटक समाप्तीचा इशारा. तर पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या झालेली आहे ती 4. कुठल्याही प्रकारचा गडी जरी बाद झाला नसला तरी मात्र धावा या खूप कमी आहेत. इथे 10 ते 12 धावा जर धावफलकावरती असत्या तर निश्चितच एक चांगली धावसंख्या आपण सांगू शकलो असतो. चला, फ्रान्सी 11 आपण स्पीडअप करायचं आहे. आम्हाला कॉपरेट करायचं आहे कारण का अजूनही आम्हाला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. सेमीफायनल देन त्याच्यानंतर फायनल. त्यामुळे आणि आपण कॅरेक्टर पाहू शकता मैदानामध्ये. ओ थँक्यू. आय थिंक 12th मॅनला किस देताना मग आपण
वैयक्तिक पहिला आणि संघाआडी दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज आवेश. सामना करायला वसीम याच्याकडे मात्र क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. मागच्या सामन्यामध्ये त्याने दाखवून दिलं होतं. अशीच काहीतरी सुरुवात मागच्या सामन्यामध्ये विनोददादा प्रतिष्ठानची झाली होती. मात्र मिडल ओव्हरला त्यांनी चांगली फटकेबाजी मारली होती. आवेश, चला प्लीज आवेश, खूप झाला वॉर्मअप. आता मात्र हार्डवर्क करण्यासाठी तयार राहायचंय. आवेश इथे मात्र चेंडू पडल्यानंतर उसळे घेत नाही. सबमरीन डिलिव्हरी, चेंडू निर्धाव जातोय. टॉट चेंडू, धावसंख्या अजूनही थांबलेली. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती 4 वरती. दुसऱ्या षटकाचा पहिलं चेंडू टाकून झालेला आहे. कुठल्याही प्रकारचा फुटवर्क मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये दिसत नाहीये. क्रीजचा वापर करून घेताना दिसत नाहीयेत, फुटवर्क करताना दिसत नाहीयेत. जागेवरून फटके मारण्याचा प्रयत्न करत. पाहूया आता मात्र फुटवर्कचा वापर करतोय का. निश्चित आणि फुटवर्कचा वापर केला होता थोडा प्रमाणात. मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या फट्ट्यात येत नाहीये. मात्र गोलंदाजी खूप तगडी आहे विनोददादा प्रतिष्ठान या संघाकडे. 40+ धावा त्यांची गोलंदाजी त्यांना डिपेंड करून देऊ शकतो. मागच्या मॅचमध्ये त्याच्या प्रत्यक्ष आपण पाहिलेलं आहे. 37 धावा डिपेंड केल्या होत्या विकी स्पोर्ट चाविंद्राच्या विपेक्ष. एक मोठं नाव विकी चाविंद्रा. आवेश षटकातील तिसरा चेंडू घेऊन आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. व बुटांची लेस थोडी टाईट करून घ्या. आवेश, सामना करेल वसीम. पुन्हा एकदा बॅटची एज आणि चेंडू फाईन जातो नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 8. थोडीशी उसळी घेताना धावसंख्या फळक विनोददादा प्रतिष्ठानचं. धावसंख्या 8. आवेश, चांगला चेंडू होता. तिसरा पण बॅटची एज लागली होती आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधीतून चेंडू फाईन बाउंड्री गेला होता. पुन्हा एकदा मोठा फटका वसीमेच्या बॅटमधून. पाहूया झेल होतोय का. मात्र मोठी बाउंड्री क्लिअर करताना फलंदाज वसीम. षटकार. चांगला फटका वसीमेच्या बॅटमधून चेंडूला भिडकावून दिला होता. मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये जातोय तो विनोददादा प्रतिष्ठानचा संघ. धावसंख्या होते 14. चांगली फलंदाजी इथे म्हणावी लागेल ती वसीमेची. आता आवेश, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेगच्या रिजनला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं, चांगली फेकी आणि चांगला कलेक्ट केला होता यष्टीरक्षकाने. तुम्ही यष्टीरक्षकाला पाहू शकता विथ गॉगल. थोडासा फॅशनेबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न ओके असू शकतो, कारण का दुपारचं सत्र आहे, कडक ऊन आहे मित्रांनो. आणि कडक उन्हामध्ये तुम्हाला फिल्डिंग करणं सोपं नसतं, गोलंदाजी करणं सोपं नसतं. अनेक गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागत असतात. आता मात्र क्षेत्ररक्षणमध्ये काहीच चेंजेस करताना एक गली आणि एक फर्स्ट स्लिप, थोडीशी फाईन अशी फर्स्ट स्लिप आपण पाहू शकतो. तदनंतर एक्स्ट्रा कवर, लॉंग ऑफ थोडा वाईट आहे, लॉंग ऑन थोडा स्ट्रेट, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग लेग आणि फाईन लेग अशी ही फिल्डिंग. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर. इथे मात्र चेंडू जातोय गलीच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. तर 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीअंती धावसंख्या झालेली आहे ती 16. एक षटकार आणि चौकार त्याने मात्र संजीवनी दिलेली आहे इथे विनोददादा प्रतिष्ठान या संघाला. धावसंख्या 16. या 16 धावेने
पाहूया अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये जर 20 ते 25 धावा विनोदादा प्रतिष्ठान या संघाने काढल्या तर निश्चित एक सन्मानजनक धावसंख्या आपण म्हणू शकतो आणि त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी सुद्धा आहे. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. 37 धावा डिपेंड केल्या होता. वेलकम या मुख्य व्यासपीठावर अजय पाटील यांचे पिताश्री सन्माननीय अरुण मामा उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यानंतर देखील एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चांगले चांगले संघ या स्पर्धेचे बाहेर झालेत मित्रांनो. स्पर्धा कालपासून सुरू झाली आहे. यानंतर अद्वैत 11 पिंपलघर आणि या मॅचचा विजेता संघ आणि वंश 11 मालोडी संघ एक बिग फाईट यानंतर देखील पाहायला मिळेल. मालोडी वर्सेस या मॅचचा विजेता संघ. वैयक्तिक पहिलं आणि संघाडी दुसरं षटक घेऊन तिसरं षटक घेऊन येतोय तो अनिकेत. सलामीची जोडी अजूनही कुठल्याही प्रकारचा विकेट पडलेला नाहीये. अरे मित्रा वॉर्मअप कमी कर प्लीज, कॉपरेट कर आम्हाला जरा. लॉंग रनअपने तयार अनिकेत. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीसाठी. सुंदर चेंडू इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि लॉंग ऑनला सहज सोपा झेल. तर खेळी संपुष्टात होते प्रणय याची. न्यूमॅन इन हर्षल. लोअर फुलटा चेंडू होता, क्लिअर करता आला नव्हता लॉंग ऑफला आणि सहज सोपा झेल तिथे लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकांनी टेकला. पहिला हादरा बसतोय. चांगली गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून उर्वरित 5 चेंडूंवरती पाहूया चांगली गोलंदाजी होते का. आता मात्र राईटम ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू आणि इथे खेळ संपुष्टात फलंदाजाची. गडी बाद झाला होता हर्षल आणि संघाला दुसरा आदरा बसतोय विनोददादा प्रतिष्ठान यांना. यानंतर मालोडी विपक्ष या मॅचचा विजेता संघ. अजूनही खूप मोठे सामने आम्हाला यायचे बाकी आहेत आणि जगदीश 11 चावेंद्र आपण रिपोर्ट करायचा आहे. कालच्या दिवसामध्ये अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला हा चावेंद्रचा संघ. आजच्या दिवसामध्ये सुद्धा 2 चावेंद्रचे संघ खेळले, ते दोन्ही पराभूत झाले. कालच्या दिवसामध्ये सुद्धा 3 संघ खेळले. चावेंद्रामध्ये सुद्धा खूप संघ आहेत. नवीन बॅटर समीर याने सुद्धा एक षटकार ठोकला होता मागच्या मॅचमध्ये. चांगली फलंदाजी केली होती. तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे इथे फलंदाज समीर याला. पाहूया मोठे फटके येत आहेत का. चला यष्टी रक्षकाच्या मागे जी मीटिंग भरले आपण ती संपवायची. गोलंदाज तयार अनिकेत. ओ सुंदर चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला चेंडू आणि बाहेर चेंडू निघतोय त्यावेळेस आता फलंदाजाला काही समजत नाहीये. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज अनिकेत. इथे मात्र अजून एक सुंदर चेंडू होता, अगदी यष्ट्यांच्या जवळून गेला. खूप सुंदर चेंडू. समीर याला कुठल्याही प्रकारची समजत नाहीये गोलंदाजी. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती ठाकराच्या पडा या संघाची. या संघाने या फॉर्मॅटला जन्म दिला होता अंडर 19च्या रूपाने. त्यावेळेस पहिली प्रतियोगिता ठाकराच्या पाड्याच्या ग्राउंडवरती झाली होती. चांगला चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुंदर गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून आपण म्हणू शकतो आणि त्याचं रूपांतर तुम्ही आज पाहू शकता. भिवंडी इमर्जिंग, सिटी इमर्जिंग या अशा नावाने ही स्पर्धा आता होत असते. पूर्वी ही अंडर 19 व्हायची. गेम ऑन होते मॅच. अनिकेत गोलंदाजीसाठी तयार.
कुठल्याही प्रकारचा फुटवर्क दिसत नाहीये. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. खूप चांगली गोलंदाजी केलेली इथे अनिकेत यांनी आणि या स्पर्धेची दुसरी विकेट मिळेल गोलंदाजी. 2 विकेट आणि कोणत्याही प्रकारच्या धावा दिलेल्या नाहीयेत. काल स्वराज याने सुद्धा अशाच प्रकारची गोलंदाजी केली होती. 2 गडी बाद केल्या होत्या. कुठल्याही प्रकारची धावा दिली नव्हती. या षटकामध्ये एकही धाव नाही. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 16. आणि मातीला प्रणाम करताना इथे कैरेक्टर माती से जुड़े हुए हमारे कैरेक्टर. कौन सा गाने है? ओ पुष्पा, नक्कीच इन स्टाईल ऑफ पुष्पा वाकेगा. ओके चालेल. चला, इट्स पार्ट ऑफ जोक. वैयक्तिक पहिला आणि संघाडी 4थं षटक घेऊन येतोय तो यष्टीरक्षक, ज्याने मागील 3 षटक यष्टीरक्षकाची भूमिका बजावली. आता मात्र गोलंदाजीसाठी तयार अमोल ठाकूर. अतिशय सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला केलेला आहे. चेंडू पॉइंटकडे वळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे सहजगत्या 2 धाव पूर्ण गेलेल्या आहेत. आता मात्र धावा कुठे ज्या थांबलेल्या होत्या ना ते 2च्या आकड्याने पुढे जात आहेत. धावसंख्या होते 18. 18 धावा. बघा इकडनं तुम्हाला कमीत कमी अजून 12 ते 15 धावा काढाव्या लागणार आहेत तर तुम्ही चेसिंग साठी फाईट करू शकता. खराब चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या होते 19. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र सुंदर चेंडू गोलंदाजाचा पडल्यानंतर खूप वळतोय आणि त्याचं रूपांतर कोणत्याही प्रकारचा उत्तर नाहीये फलंदाजाकडे. फलंदाज वसीम सुरुवातीला आला हा फलंदाज. ओ आतमध्ये वळवलेला चांगला चेंडू होता, निश्चितच चांगला चेंडू. मात्र काऊ कॉर्नरला एक सहज सोपा झेल. आई एक वीरा खूप भाजवड गावचा लय कारले डोंगराला. आई वीरा खूप भाजवड गावचा लय कारले डोंगराला. चला बघा, चेंडू टाकताना आपण मध्ये द्यायचा नाही. आपल्याकडे जो फ्री वेळ असेल तेव्हाच आपण मध्ये द्यायचं. ओके. न्यू मॅन इन करण. पाहूया करण याला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. करण उजव्या हाताचा खेळाडू कशा प्रकारे फलंदाजी होते. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. सुंदर फटका होता. मात्र तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षक प्रेम याच्याकडनं. मॅन फ्रॉम भाटाळे. मात्र फेकी चांगली नव्हती. कलेक्ट करता आलं नव्हतं. चांगला संघ बांधलेला इथे ठाकराच्या पाडा संघाने सुद्धा. काही टेमघरचे खेळाडू आहेत, काही भाटाळ्याचे खेळत आहेत, काही त्यांच्या गावातील. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज अमोल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बैठक शॉट खेळायचा होता. सकाळच्या सत्रामध्ये 2 चांगले मोठे फटके असेच बैठक शॉटचे आपल्याला पाहायला मिळाले होते. हो सुंदर चेंडू. चांगली गोलंदाजी आहे. ब्रॅड हॉकची आठवण करून देताना हा गोलंदाज वैभव थोडंसं थांबल इथे. तिसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी, मात्र फेकी चुकीच्या एंडकडे होते आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या मात्र 24 वरती पोहोचते. 25 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते फ्रान्सी 11 ठाकराच्या वाडा या संघाने. विनोद दादा लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि ठाकराचा वाडा आपण डगआउट मध्ये जायचंय. आपले बॅटलर लगेच पाठवायचे आणि आम्हाला टाइमच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचंय. यानंतर विजेता संघ आपण अद्वैत 11 मालोडीशी खेळणार आहे, याची नोंद घ्यायची. तत्पर्यंत मित्रांनो या स्पर्धेला ज्यांनी प्रथम पारितोषिक दिलेलं आहे आम्हाला ते तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय ग्रामीण सम्राट
सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्यामामा. तदनंतर जे तृतीय पारितोषिक आपल्याला दिलेले ते आपल्या गावचे दानशूर राजा माननीय श्री मदनबुवाजी नाईक साहेब. त्यानंतर आम्हाला ज्या प्रथम द्वितीय तृतीय असा ज्या ट्रॉफीज स्पॉन्सर केलेले आहेत ते माननीय श्री गजेंद्रभाऊ गुळवी वाहतूक सेना भिवंडी शहर अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. त्यानंतर योगेशदादा गुळवी यांनी आम्हाला सन्मान चिन्ह प्राप्त केलेले आहेत. करेश म्हात्रे करेश क्रिएशनचे व निकित जोशी यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफ्या तुम्ही पाहतायत त्या दिलेल्या आहेत. त्यानंतर आम्हाला उत्कृष्ट फलंदाज आणि सिरीज जी स्पॉन्सर केलेली ते समाजसेवक राहुलजी नाईक यांनी. त्यानंतर या स्पर्धेला विशेष योगदान माननीय लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांनी सुद्धा दिलेले. आपल्या सर्व देणगीदारांचे तसेच पुरस्कर्त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. चला बॅटर्स पाठवून द्यायचे. 84 ठाकराचा वाडा आपले बॅटर्स पाठवून द्यायचे आपण दोन्ही पंच मैदानामध्ये. पाणी पाठवून द्यायचं आहे डगआउटमध्ये. चला पाण्याची सोय करून द्यायची डगआउटमध्ये. पाण्याचा बाटला वगैरे एखादा ठेवून द्यायचं तिथे. लॉट होता तू कुठे गेला खालचा कुठे गेला अंदाजा लॉट नाही. सलामीची जोडी येते मैदानात. ठाकराचा पाडा या संघाकडनं प्रांशीलन ठाकराचा पाडा विपक्ष विनोददादा प्रतिष्ठान. यानंतर मालवडी संघाचा कर्णधार आपण तयार राहायचा आहे. गोलंदाजीसाठी येतोय प्रितेश. सलामीची जोडी प्रणव आणि प्रेम. बघा एक छोट्या धावसंख्येचं लक्ष इथे ठेवलेलं आहे ते विनोददादा प्रतिष्ठान यांनी. मात्र गोलंदाजी खूप चांगली आहे त्यांच्याकडे. कशा प्रकारे डिपेंड करतायत हे धावा. फक्त 25 धावा करायच्या आहेत. 24 चेंडू आणि 25 धावा समीकरण सोपं आहे. मात्र क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. काही होऊ शकतो आणि त्याचं प्रत्यक्ष मागच्या मॅचमध्ये दाखवून देताना विनोददादा प्रतिष्ठानचा संघ. चला गोलंदाज स्पीड अप करायचं. चला प्लीज. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडवरती प्रणव. नॉन स्ट्राईक एंडला प्रेम. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू प्रितेशच्या माध्यमातून. चांगली सुरुवात म्हणावी लागेल विनोददादा प्रतिष्ठान या संघाची आणि अशाच प्रकारची गोलंदाजी त्यांना विजयी संपादन करून देऊ शकते. सातत्य ठेवायला लागणार आहे. अशाच प्रकारच्या गोलंदाजीमध्ये मोठे फटके मारून द्यावे लागणार नाही आहेत. गुच्छांमध्ये विकेट घ्यायला पाहिजेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू. थोड्याच वेळात ग्रामीण सम्राट भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार खासदार साहेब सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे अर्थात बालामामा यांचं शुभागमन होणार आहे आणि त्यांच्याच वेलकमची तयारी सध्या ऑर्गनाइज कमिटी यांच्या माध्यमातून केली जात आहे. मेन गेट जो आहे तो नक्कीच खोलण्याची तयारी करायची आपण. मोठा फटका आणि चेंडूला उडवून दिले. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच सन्माननीय प्रदीपदादा पाटील आणि विश्वनाथ पाटील आल्याभाऊ आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला निमंत्रित करण्यात येत आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. कारण की सर्वांचे प्रत्येकाच्या मनामध्ये घर निर्माण करणारी नक्कीच बाल्यामामा यांचं काही क्षणातच शुभागमन होत आहे. तर आपण सर्व पदाधिकारी जे आहेत ते आपण व्यासपीठावर यायचं आपण. नवीन बॉल द्यायचं. चला बॉल लगेच पूर्तता करायची. ओके. तर या षटकाराने मात्र खातं खोपन होतंय ठाकराचा पाडा संघाचं. प्रितेश
चुकीचा चेंडू टाकला होता. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळण्याचा पॉईंटच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव पूर्ण. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सुचवते 7. सन्माननीय प्रतिभदादा पाटील आणि बरोबर आपण पाहतो विश्वनाथ पाटील आल्याभाऊ उपस्थित झालेले आहेत या मुख्य व्यासपीठावर. तसेच अरुण पाटील मामा हे देखील उपस्थित आहेत. बंडू काका हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत व्यासपीठावरून. काही क्षणातच बालेमामा यांचं शुभागमन होत आहे. हुक केलाय चेंडूला, भिडकावून दिलेला आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये 6 धावांसाठी षटकार. वीरा ग्रुप भातवडगावचा हायलाय कारले थँक्यू डीजे दीपेश. जो मेन गेट आहे त्याच्या दिशेने 2 सदस्य आपण पोहोचायचे. काहीच क्षणातच आपण इथे पाहणार आहोत. प्रमुख विश्वस्त श्री एकविरा आई देवस्थान ट्रस्ट आणि सर्वांचे लाडके लोकसभा भिवंडी क्षेत्र खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाल्यामामा यांचं शुभागमन काही क्षणातच होत आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता, शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित होत आहेत. पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडूला सन्मान देताना व्हीच्या शेपमध्ये खेळलेला आहे. एक धाव पूर्ण झालेली आणि एकच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सचावते ती 14. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती आणि ती धावसंख्या झालेली 14. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 11 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 11 धावा सोपं समीकरण. चला स्पीडअप करायचं आहे बघा. पाहुणे येत आहेत. विनोद दादा प्लीज. आणि यानंतरच्या संघाच्या कर्णधाराला तयार राहायचंय. नक्कीच टीमचे कॅप्टन 111 मालुडी टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन विराजमान व्हायचे. चला 111 मोठी हस्ती येते आणि कदाचित त्यांच्या हस्ते सुद्धा नाणेफेक होऊ शकते. त्यामुळे आपण सुद्धा तयार राहायचंय. सन्माननीय ग्रामीण सम्राट आपल्या सर्वांचे लाडके सुरेशजी म्हात्रे साहेब उर्फ बाळ्यामामा यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे इथे. वेलकम आगमन होत आहे. ज्यांची आपण कालपासून या स्पर्धेला वाट पाहतोय मित्रांनो. ग्रामीण सम्राट लोकप्रिय खासदार सन्माननीय श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे बाल्यामामा यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. मिनिटांची आतिषबाजी इथे होत आहे. सन्माननीय लोकप्रिय खासदार सन्माननीय श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाल्यामामा यांचं शुभागमन होत आहे. त्यांनी कसली आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नेहमी पाटील परिवारावर त्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि या स्पर्धेला त्यांची उपस्थिती होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आई एकविरा ग्रुप भिवंडी आई चिता द्रौपदी राजाराम आर्टिस्ट कॉम्पिटिशन 2024 या स्पर्धेला सन्माननीय श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाल्यामामा भिवंडी लोकसभेचे आमदार खासदार सन्माननीय बाल्यामामा यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई एकविरा ग्रुप आयोजित स्वर्गीय द्रौपदीबाई राजाराम स्मृती दिवस 2024 या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत. ज्यांची आपण कालपासून चर्चा इथे करत आहोत. वेलकम. मुख्य व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं शुभागमन झालेलं आहे. मित्रांनो काल पहिला चेंडू टाकताच आपण ज्या नावाची चर्चा संपूर्ण भिवंडीमध्ये नाही तर संपूर्ण जगभरामध्ये झाली आहे ते सर्वांचे लाडके खासदार ग्रामीण सम्राट बाल्यामामा यांचं शुभागमन झालेलं आहे या व्यासपीठावर. मॅच गोईंग. मॅचकडे लक्ष द्यायचं आपण देखील. तर मॅच ऑन होते. 11 धावांची गरज आहे. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी.
नक्की आमचे कॉमेंटर मयूर पाटील आपल्या माहिती करता प्रत्येक वर्षी मामांची ग्रेट भेट असतं या स्पर्धेला आणि प्रत्येक वर्षी त्यांची उपस्थिती असतो. या वर्षी देखील निमंत्रण पत्रिक जशी गेली तसा फोटो व्हायरल झाला इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून आणि आज त्यांची खऱ्या अर्थाने मोठी उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. आणि निश्चित संदेश पाटील चेंडू खेळलेला आहे तो फाईन लेगच्या रिजनला 4 धावांसाठी चौकार आणि व्यक्तिमत्व आहे तसं आहे संदेश पाटील. त्यामुळे राजा उभा पाठीशी आमच्या जबरदस्त व्यक्ती आपल्या भिवंडी परिसरातील आणि ज्या वेळेस त्यांचं नाव डिक्लेअर झालं होतं ना त्याच वेळेत विजयश्री प्राप्त करून घेतली होती. वळूया मॅचकडे. आता मात्र फक्त औपचारिकता बाकी आहे. पाहुण्यांच्या माहितीकरती चालू असलेला सामना विनोददादा प्रतिष्ठान भादवड विपक्ष फ्रान्सी इलेव्हन ठाकराचा पाडा. पुन्हा एकदा चौकार आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते 23. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. यानंतरचे कर्णधार मालवडी संघाचा कर्णधार आपण तयार राहायचे आणि विजेता संघाचा कर्णधार आपली नाणेफेक होणार आहे. नोंद घ्यायची अशी. नक्कीच टॉस देखील आपण पाहुण्यांच्या शुभास्तेचं व्यासपीठावर करणार आहोत. तर 111 मालुडी टीम संघाचे कॅप्टन आपण देखील पोहोचायचे आणि या मॅचचा विजेता संघाचे कॅप्टन टॉस करू, सन्मान करू, मान सन्मान देऊ या गावाच्या वतीने. गोलंदाज तयार. मोठा फटका स्क्वेअर लेगच्या वरून आणि चेंडू सीमा पार षटकार. खूप खूप अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अनिकेत. ठाकराचा वाडा संघाचा अनिकेत. आपण यायचंय त्वरित. नक्कीच कॅप्टनने देखील यायचंय. कॅप्टन आपण पोहोचायचंय. फ्रान्सी 11 ठाकरेचा पाडा आणि अनिकेतने देखील